खाली बस. हिमानी. नमस्कार, माझे नाव हिमानी दीपक मोरे. आज मी तुम्हाला कवी कुसुम आगरे यांच्या जीवन कार्याविषयी माहिती सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्या, ही माझी नम्र विनंती. कुसुम आगरे यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 ला नाशिकमध्ये झाला. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते, परंतु लहान असताना त्यांच्या काकांनी त्यांना दत्तक घेतले, यामुळे त्यांचे नाव बदलून विष्णू वामन शिरवाडकर असे ठेवले. कुसुम आगरे यांचे प्राथमिक शिक्षण नाशिकमधील पिंपळगाव या तालुक्यात झाला. पुढील शिक्षण त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल नाशिक आणि महाविद्यालयातील शिक्षण मुंबई महाविद्यालयात पूर्ण केले. 20 वर्षाच्या वयात त्यांनी नाशिकमध्ये दलितांना मंदिरात प्रवेश केला. याशिवाय आपल्या जीवनकाळात त्यांनी सामाजिक आंदोलनात असक्रिय सहभाग घेतला. कुसुम आगरे यांचे वडील वकील होते. त्यांना 6 भाऊ आणि कुसुम नावाची एक लहान बहीण होती. कुसुम ही घरातली एकुलती एक लाडकी बहीण होती. 20 वर्षाच्या वयात त्यांनी आपल्या पहिला मराठी कविता संग्रह जीवन लहरी प्रकाशित केला व स्वतः लिहिणे सुरू केले. धार्मिक चित्रपट सती सुलोचनामध्ये त्यांनी अभिनेता म्हणूनही काम केले. 1942 ला स्वातंत्र्य चळवळ सुरू असताना ते प्रभात दैनिकात काम करत होते. आपल्या वृत्तीपत्रातून त्यांनी वर्धा जय जयकार क्रांतीचा जय जयकार ही देशाला स्फूर्ती देणारा कविता लिहिल्या. या कवितेतून मराठी भाषेची स्फूर्ती बाहेर पडली. कुसुम आगरेंच्या मराठी भाषेतील कार्यामुळे त्यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी दरवर्षी जगातील मराठी दिन म्हणून साजरा करतात. कुसुम आगरे यांचा मृत्यू 10 मार्च 1999 रोजी 87 वर्षाच्या वयात नाशिकमधील त्यांच्या घरी झाला. मित्रांनी वी. वा. शिरवाडकर अर्थात आपले कुसुम आगरे मराठी भाषेतील एक प्रसिद्ध कवी म्हणून आजही मराठी वाचक आणि जागतिक जनतेच्या मनात जिवंत आहे. धन्यवाद. नमस्कार, मी पद्मा जाधव. आज मी तुमच्यासमोर कुसुमाग्रज यांची कणा कविता सादर करणार आहे. ओळखलं का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते कर्दम गेले, केसावरती काढ, 100 वर्षानंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगाबाई पाहुणी आली, गेली हड्यात राहून, बाहेर वाशीर पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली, भिंत बसली, फूल विजली, होते नव्हते नेते, प्रसाद म्हणून टाकण्यामध्ये कानी कडे ठेवले, कारभारीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत काढतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, तिच्याकडे हात जाताना हसत तुटला, पैसा नको सर एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात घेऊन फक्त लढ म्हणा. धन्यवाद. आज आपली शाळा सांगुळवाडी नंबर 1 येते. 27 फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिन. कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात, भारतभर संपन्न केला जातो आणि त्या अनुषंगाने आपल्याला सगळ्यांना मराठी भाषेचा अभिमान वाटला पाहिजे आणि यावर्षीच आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. त्यामुळे सर्वांनाच आपल्याला अभिमान आहे. बोला मी मराठी, बोला सगळ्यांनी मोठ्याने, माझी मराठी. मराठी भाषा दिनाचा विजय असो. धन्यवाद.